शालेय शिक्षण विभागाकडून राज्यातील शाळा अदानी समूहाला हस्तांतरित करण्याचा प्रकार समोर आला आहे। चंद्रपूरमधील माउंट कार्मेल कॉन्व्हेंट उच्च माध्यमिक शाळा अहमदाबादच्या अदानी समूहाकडे हस्तांतरित करण्यात आली आहे। राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे। अमित ठाकरे भांडूपमधून विधानसभा निवडणूक लढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। बीडमध्ये यंदा मनोज रांगे पाटील यांचा दसरा मेळावा होणार आहे। नारायणगडावर हा दसरा मेळावा असेल। दुपारी 2 वाजता मेळाव्याच्या नियोजनासंदर्भात कार्यकर्त्यांची नारायणगडावर बैठक होणार आहे। उद्धव ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर आहे। सकाळी 11 वाजता नागपूर विमानतळावर ते पोहोचणार आहेत, तर सायंकाळी 5 वाजता सावनेर विधानसभा मतदारसंघातील कळमेश्वर इथं शिवाजी महाराज पुतळा अनावरण सोहळ्याला ते उपस्थित असतील। सोलापूर जिल्ह्यातील अकलूज इथं महाविकास आघाडीचा मेळावा होणार आहे। यावेळी माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा 84वा वाढदिवस साजरा केला जाईल। त्यानिमित्त सत्कार सोहळाही आहे। तर मेळाव्याला शरद पवारांसह मावियाचे ज्येष्ठ नेते उपस्थित असतील। पंतप्रधान मोदी आज पुणे मेट्रोचं ऑनलाईन उद्घाटन करणार आहे। शिवाजीनगर ते स्वारगेट दरम्यानच्या मेट्रोचं दुपारी 12 वाजता गणेश कला क्रीडा मंच इथं उद्घाटन होईल। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यावेळी उपस्थित असतील। 3 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेल्या अधिकाऱ्यांच्या उद्या बदल्या होणार आहेत। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी उद्यापर्यंतची मुदत देण्यात आली आहे। मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राज्य सरकारला याबाबतच्या सूचना मिळाल्याची माहिती आहे। राज ठाकरे नागपूर दक्षिण पश्चिममध्ये मनसे नेते तुषार गिरे यांना फडणवीसांविरोधात उमेदवारी देण्याची शक्यता आहे। नवरात्रोत्सवात राज ठाकरे नागपूरची उमेदवारी जाहीर करणार अशी माहिती मनसे नेते राजू उंबरकर यांनी दिली आहे। ठाणे, नवी मुंबई, वसई, विरार परिसरात खासगी प्रकल्पातील घर म्हाडाकडून उपलब्ध होणार आहे। त्यामुळे आता परवडणाऱ्या दरात सोडतीशिवाय घर घेण्याची संधी म्हाडाकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे। राज्यात गृहनिर्माण धोरण 17 वर्षांनंतर जाहीर होणार आहे। निवडणुकीपूर्वी राज्याचे गृहनिर्माण धोरण घाईघाईत मंजूर करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला। मुंबई विमानतळावर मगरींच्या तस्करी प्रकरणी बँकॉकहून आलेल्या 2 प्रवाशांना अटक झाली आहे। एका बॉक्समध्ये 5 छोट्या मगरी ठेवल्या होत्या। त्यांची तस्करी पाहून अधिकारीही चक्रावले, तर सीमा शुल्क विभागानं ही कारवाई केली आहे। बिगर बासमती तांदळावरील निर्यात बंदी केंद्रानं मागे घेतलेली आहे। तांदूळ निर्यातदारांकडून केंद्र सरकारच्या या निर्णयाचं स्वागत करण्यात आलंय। या निर्णयामुळे आंबेमोहोर, इंद्रायणी, कोलमच्या निर्यातीचा मार्ग मोकळा झालाय। मालेगावातील गिरणा धरण 100% भरलेलं आहे। पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्यामुळे धरणाचे दरवाजे 30 सेंटीमीटरनं उघडण्यात आले। त्यातून 2476 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीच्या नोंदणीचे वेळापत्रक जाहीर झालं आहे। राज्य कोट्याअंतर्गत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 2 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन नोंदणी अर्ज भरता येणार आहे। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणाची जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त करून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली आहे। नागपूर शहरामध्ये महिला गुन्हेगारांच्या संख्येमध्ये वाढ झाल्याचं दिसतंय। शहरात 9 महिन्यामध्ये वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये 200 पेक्षा जास्त महिलांना अटक झाली आहे। खुनाचा प्रयत्न, आर्थिक फसवणुकीसारख्या गुन्ह्यात महिलांचा समावेश आहे। बिहारमध्ये मुसळधार पावसामुळे महापूर आला आहे। कोसी बॅरेजमधून गेल्या 56 वर्षात सर्वाधिक पाणी सोडण्यात आलंय। बहुतांश जिल्ह्यांमध्ये पुराचं पाणी शिरलंय, तर बिहारमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीमुळे उत्तर भारतामध्ये पूर येण्याची शक्यता आहे। नेपाळला मुसळधार पावसाने झोडपून काढलेला आहे। पूर आणि भूस्खलनात 66 जणांचा मृत्यू झालाय, तर 79 जण बेपत्ता झाले। काठमांडू खोऱ्यातील 226 घरं पाण्याखाली गेली आहेत। पुरात अडकलेल्या 1000 पेक्षा जास्त नागरिकांची सुटका करण्यात आली। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात चौकशीला सुरुवात झाली आहे। तळोजा पासून एन्काउंटर झालेल्या ठिकाणचा सीन रिक्रिएट करण्यास सुरू झालं, तर जागा मिळत नसल्याने अक्षय शिंदेवर अद्याप दफन विधी झालेला नाही। बीड जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसाने खरीप पिकांचं मोठं नुकसान झालं आहे। शेतकऱ्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलंय। याच नुकसानग्रस्त पिकांची पाहणी किसान सभेनं केली। त्यावेळी किसान सभेनं शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि राज्य सरकारवर टीका केली। काही दिवसांपूर्वी शिवसेना युबीटी पक्षामध्ये प्रवेश केले डॉक्टर विश्वास बळवी यांच्यावर वर्तकनगर ठाणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। महानगरपालिकेच्या जागेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल जाहीर सभेचं भाषण करताना अडचणीत सापडले। प्रफुल्ल पटेलांकडून अजितदादाऐवजी
अनावधानानं शरद पवारांचं नाव निघालं. पटेलांचा हा व्हिडिओ आता चर्चेत येऊ लागलाय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.